कंपल्सरी लायसन्सेस बद्दल इन्फॉर्मेशन बघितली. व्हॉट आर द कंपल्सरी लायसन्सेस, वाय दे आर इम्पॉर्टंट इन इंडिया, और वी कॅन से द व्हाय ग्लोबली, और आपण असं म्हणू शकतो की जे काही कंपल्सरी लायसन्स आहेत त्याचा ग्लोबली किंवा आपल्या कंट्रीवरती इम्पॅक्ट काय आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर दे, काय असतात ते कंपल्सरी लायसन्सेस, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली आणि ते कोणत्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी ॲज अ कंपल्सरी लायसन्सेस इम्प्लिमेंट केले जातात त्याच्याबद्दल लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्फॉर्मेशन बघितली. इन दिस प्रेझेंट लेक्चर वी आर गोइंग टू सी रिगार्डिंग पेटंट इन्फ्रिजमेंट. तर आपण आज पेटंट इन्फ्रिजमेंट बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन बघणार आहे. ओके, तर पेटंट इन्फ्रिजमेंट काय असते, तर इन्फ्रिजमेंट म्हणजे अशी गोष्ट आहे की जर तुम्ही एखाद्याचं पेटंट, त्या ठिकाणी एखादा इनोव्हेटर असेल त्याचं पेटंट तुम्ही व्हायोलेट करताय, त्याचं व्हायोलेशन करताय, ते तुम्ही पर्पजफुली किंवा तुमच्याकडनं झालंय इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट, अशा कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही त्या पेटंटचं कोणत्या प्रकारचे परमिशन न घेता, त्या पेटंटीची कोणत्याही प्रकारचं परमिशन न घेता तो पेटंट जर समजा तुम्ही यूज केला, त्याचं प्रोडक्शन केलं, तो सेल केला, तर त्या ठिकाणी ॲज अ पेटंट इन्फ्रिजमेंट म्हणून त्यांच्यावरती केस होऊ शकते. जो पण व्यक्ती त्या ठिकाणी असेल किंवा एखादी इंडस्ट्री असेल, एखादी कंपनी असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल, ओके, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनवर त्या ठिकाणी केस फाईल होऊ शकते. त्याला म्हणता पेटंट इन्फ्रिजमेंट, की जे काही तुम्ही लिगली मॅटर होता त्या लिगली मॅटरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही इंटरफरन्स क्रिएट केलाय. ओके, तर आपण आज पेटंट इन्फ्रिजमेंट बद्दल थोडंसं इन डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहे. सो what is in by patent infringement? So patent infringement is the commission of a prohibited act with respect to the patented invention without permission from the patent holder. तर पेटंट होल्डरच्या कोणत्या प्रकारच्या परमिशन शिवाय आपण त्या ठिकाणी जे काही पेटंट असेल ते पेटंट यूज करतो, तर त्याला म्हणता पेटंट इन्फ्रिजमेंट. ओके, देन it occurs when someone violates the patent rights an innovator has in his invention by making, using or selling the invention without the patent owner's permission. ओके, तर कोणत्याही प्रकारची पेटंट ओनरची परमिशन न घेता त्या ठिकाणी त्याचं जे काही व्हायोलेटर असेल तो व्हायोलेटर त्या ठिकाणी ते बनवतो, यूज करतो किंवा ते विकतो. ओके, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. ओके, और इफ द पेटंट हॅज बीन लायसन्स किंवा तो पेटंट एखाद्याकडं ॲज अ लायसन्स जर समजा दिला असेल, सेल केला असेल, आणि जर समजा त्याचा तो पेटंट त्या ठिकाणी व्हायोलेट केला असेल, तर बोथ केसेस असू शकता. एकतर इनोव्हेटर स्वतः असू शकतो किंवा इनोव्हेटरने ते जे काही पेटंट असेल एखाद्याला त्या ठिकाणी सेल केला असेल. ओके, तर तो त्या केसमध्ये त्या पेटंटचा ओनर झाला. ओके, सो इन अ वे नॉट परमिटेड बाय द लायसन्स. तर कोणत्याही प्रकारचं लायसन्सची परमिशन दिली नव्हती तरी पण जर समजा एखाद्याने त्या पेटंटचा गैरवापर केला, गैरवापर करून ते स्वतःच्या पर्पज साठी जर समजा यूज केला, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी केस होऊ शकते किंवा ते पेटंट इन्फ्रिजमेंटच्या अंडर कन्सिडर केलं जाऊ शकतं. ओके, देन तर त्याचे दोन बेसिकली म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत. तर एक असं तुमचं डायरेक्ट इन्फ्रिजमेंट, एक असेल तुमचं इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट. आता डायरेक्ट मध्ये काय असेल, तर डायरेक्ट मध्ये आपण पर्पजफुली जे काही किंवा फुल्ली आपण म्हणू शकतो, इंटेन्शनली फुल्ली. ओके, म्हणजे फुल्ली आपण असं त्या ठिकाणी एखाद्याने प्लॅन केलाय की मला यांचं पेटंट चोरायचं आणि ते चोरून त्या ठिकाणी मला त्याचं डुप्लिकेट बनवून सेम पेटंट सारखं दिसणारं प्रॉडक्ट बनवून ते त्या ठिकाणी सेल करायचे. ओके, तर हे झालं त्या ठिकाणी डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. आता इनडायरेक्ट काय असेल, तर इनडायरेक्ट असतं त्या ठिकाणी तुम्ही एखादा पार्ट त्या पेटंट मधला चेंज करताय. जसं की एखादी आता जर समजा बाईक तुम्ही पकडले, बाईकमध्ये जे काही इंजिन असतं ते इंजिन जर समजा तुम्ही पेटंटेड टेक्नॉलॉजीचं न टाकता तुम्ही साध्या टेक्नॉलॉजीचं टाकलं आणि त्याला तुम्ही क्लेम केलं की दिस इंजिन इज अ पेटंटेड टेक्नॉलॉजी, दिस वन. ओके, तर अशा केसमध्ये काय असतं की त्याची जी प्राइस असेल ती ऑलरेडी कमी असेल, पण जर तुम्ही त्या ठिकाणी जे काही तुमचा ओरिजिनल पार्ट होता मशीनचा तो त्या ठिकाणी चेंज केला आणि त्याची प्राइस खूप जास्त होती.
ओके. आणि तो चेंज करून तुम्ही साधा पार्ट टाकून दिला आणि अशा केसमध्ये तुम्ही साधा पार्ट टाकून जो की कमी प्राइसचा होता त्याच्यावरती तुम्ही त्याची ओरिजिनल प्राइस म्हणजे ओरिजिनल प्रॉडक्टची जी प्राइस असेल ती प्राइस तुम्ही लावताय. म्हणजे अशा ठिकाणी एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा एखाद्या प्रॉडक्टचा जर पार्ट तुम्ही चेंज करत असाल तर त्याला म्हणता इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट. ओके. तर आपण याला थोडंसं इन डिटेलमध्ये बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. So it directly states that the third party full has will fully or the intentionally stole the technology from the inventor without his prior permission. तर इंटेन्शनली आणि फुल्ली जे काही पेटंट टेक्नॉलॉजी असेल ती चोरली जाईल. ओके. कोणत्या प्रकारचे परमिशन न घेता. सो इट अकर्स वेन समवन डायरेक्टली मेक्स यूज और सेल द पेटेंटेड इन्व्हेन्शन विदिन द युनायटेड स्टेट बट इट इज ॲप्लिकेबल टू इंडिया ऑल्सो. तर युनायटेड स्टेटमध्ये तर आहेच पण आपल्या इंडियामध्ये पण ही गोष्ट ॲप्लिकेबल आहे. ओके. तर अशा प्रकारचं कोणीही त्या पेटेंटेड टेक्नॉलॉजीचं मेक करत असेल, ते बनवत असेल, ते यूज करत असेल किंवा सेल करत असेल तर अशा ठिकाणी त्याला म्हणतात डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. ओके. Then it includes manufacture or we can say the manufacturing of patented technology, use patented technology, offer patented technology for sale, or the sale patented technology, or the import the patented technology or pass off the patent. तर याच्यापैकी कोणती ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होत असतील तर त्याला म्हणतात डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. तर याच्यामध्ये येतं तुमचं की जर समजा एखादा यूज करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर किंवा विकण्यासाठी ऑफर करत असेल एखाद्याला किंवा ते जे काही होल पेटंट असेल ते पेटंटच डायरेक्ट एखादा सेल करत असेल पण ते त्याचं प्रॉपर्टी नाहीये तरी पण सेल करतोय. देन इम्पोर्ट द पेटेंटेड टेक्नॉलॉजी, जे पेटेंटेड टेक्नॉलॉजी असेल ती तुम्ही इम्पोर्ट करताय. ओके. किंवा पास ऑफ द पेटंट किंवा एकाकडनं दुसरीकडे पास करतायत ते पेटंट. ओके. तर अशी कोणती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी एखाद्याने केली तर आपण त्याला म्हणतो इट इज ए कम्स और यू कॅन से द इट कम्स अंडर द डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. ओके. त्याला म्हणतात डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. देन नेक्स्ट पार्ट इज द इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट. आता इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट मध्ये मी जसं बोललो की एखादा पार्ट त्या ठिकाणी चेंज केलं जाईल होलली किंवा फुल्ली त्या ठिकाणी जे काही इन्फ्रिजमेंट असेल ते केलं जाणार नाही. सो इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट इट रेफर्स टू द अनफेअर प्रॅक्टिस दॅट डज नॉट गिव्ह ए क्लिअर इंडिकेशन दॅट द पेटंट इज बॉट अँड द सोल्ड इन द मार्केट. ओके. तर कोणत्या प्रकारचं विकत घेतलं नाही ते पेटंट किंवा मार्केटमध्ये विकलं नाही असं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी क्लिअर साईन आपल्याला दिसत नाही. ओके. म्हणजे जसं इकडे डायरेक्टच्या केसमध्ये होतं की होल प्रॉडक्ट तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंज करून जी काही ती पेटेंटेड टेक्नॉलॉजी असेल ती सेम त्या ठिकाणी यूज करून जर समजा सेल करताय. ओके. तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी असू शकतं डायरेक्ट इन्फ्रिजमेंट. पण या ठिकाणी काय होतं की एखादा तुम्ही पार्ट चेंज करताय ते समोरच्याला कळतही नाही की याच्यातला हा पार्ट मिसिंग आहे ओरिजिनल पार्ट आणि हे डुप्लिकेटेड पार्ट या ठिकाणी फिट केलाय तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट. Then it occurs for instances when a device is claimed in a patent and a third party supplies a product which can only be reasonably used to make the claim device. आता हे कोणत्या केसमध्ये होऊ शकतं की एखादी पार्टी ते डिव्हाइस बनवून एखाद्या कंपनीला पाठवत असेल मग ती कंपनी ते सेम डिव्हाइस त्या ठिकाणी त्यांच्या नावाखाली सेल करत आहे पण सेल करताना ते ओरिजिनल कंपनीच्या नावाने सेल करत असतील तर त्या ठिकाणी जे काही म्हणजे त्याचे डुप्लिकेट पार्ट असतील त्या प्रॉडक्टचे त्या डुप्लिकेट पार्ट त्या ठिकाणी फिट करून जे ओरिजिनल पार्ट असतील ते काढून घेतील. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी इंटेन्शनली केलं जात असेल तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंट. It can be concludes sell part that can be only be realistically used for a patented invention. Then sell an invention with instructions on using a certain method that infringes on a method patent. Then the license and invention that is covered by another's patent or sell material component that have been especially made for use in a patented invention and have no other कमर्शियल यूज. तर असे काही मटेरियल असतील जे की फक्त त्या पेटेंटेड टेक्नॉलॉजीसाठी बनलेत तर असे जे काही मटेरियल असेल ते तुम्ही सेल करताय
तर त्या केसमध्ये पण ते इनडायरेक्ट पेटंटच्या अंडर येऊ सॉरी ते इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंटच्या अंडर त्या ठिकाणी येऊ शकतं. ओके, तर ह्या ज्या काही कंडिशन या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत त्या सर्व इनडायरेक्ट इन्फ्रिजमेंटमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड होता. ओके, देन हिअर आर द सम बेसिक फीचर्स ऑफ द पेटंट इन्फ्रिजमेंट. आता पेटंट इन्फ्रिजमेंटचे काही बेसिक फीचर्स आहेत की काय असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण त्या ठिकाणी समजू शकतो की त्या ठिकाणी जो काही पेटंट आहे तो पेटंट इन्फ्रिज झालाय. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट ऑफ इन्फ्रिजमेंट. आता इन्फ्रिजमेंटचं ऑब्जेक्ट काय असू शकतं की द पेटंटेड मस्ट बी व्हॅलिड. द पेटंट मस्ट बी व्हॅलिड. जो काही पेटंट आहे तो व्हॅलिड असणं गरजेचं आहे. जर समजा त्याची व्हॅलिडिटी संपली आहे आणि आपण असं क्लेम करतो की ही माझी पेटंटेड टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी यूज केली जाते, तर ऑब्व्हियसली यूज होणार आहे. कारण की ती तुमचा पेटंट त्या ठिकाणी एक्सपायर झाल्यानंतर तो पब्लिक डोमेनमध्ये चालला जातो. ते कोणीही त्या ठिकाणी त्याचं यूज करू शकतं, त्याला प्रोड्यूस करू शकतं, त्याचा सेल करू शकतो. ओके, देन इन्फ्रिजमेंट बिहेवियर. आता त्याचा बिहेवियर कोणत्या प्रकारचा असलं पाहिजे इन्फ्रिजमेंटचा. सो द इन्फ्रिजर्स मस्ट इन्फ्रिज विथ द पर्पज ऑफ ऑपरेशन ऑफ द प्रोडक्शन. जे काही इन्फ्रिजमेंट झाले एखादी गोष्टी त्याचं ऑपरेशन आणि प्रोडक्शन होणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट त्या ठिकाणी इन्फ्रिज झाली. ओके, देन द व्हायोलेशन ऑफ द लिगल रूल्स. आता लिगल रूलचं व्हायोलेशन कोणत्या बाबतीत होऊ शकतं? द बिहेवियर इज कॅरीड आउट विदाउट द परमिशन ऑफ पेटंटीज. अशा प्रकारचं कोणतंही काम जे की पेटंटीच्या परमिशन शिवाय त्या ठिकाणी पेटंटवरती केलं जात आहे, तर त्याला म्हणता व्हायोलेशन ऑफ लिगल रूल्स. तर हे काही त्या ठिकाणी फीचर्स होते त्याचे बेसिक फीचर फॉर द पेटंट इन्फ्रिजमेंट पर्पज. ओके, देन द पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द पेटंट इन्फ्रिजमेंट. आता पेटंट जर समजा इन्फ्रिज झालं तर त्याचे पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात, त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ते आपण बघू. सो ए ह्यूज बॅरियर फॉर इंडिपेंडंट इनोव्हेशन. जे काही इंडिपेंडंट इनोव्हेटर्स असतात त्यांच्यासाठी हे खूप मोठं बॅरियर आहे त्या ठिकाणी, कारण त्यांना कोणाचं फंडिंग नाही आहे आणि ते स्वतःचा पैसा वेळ टाकून त्या ठिकाणी जर समजा एखादं इनोव्हेशन केलं असेल आणि ते एखाद्याने चोरलं असेल तर त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी त्या ठिकाणी लागलेली असते आणि ते त्या ठिकाणी म्हणजे जे काही इंडिपेंडंट इनोव्हेशन असेल ते काहीच कामाचं राहत नाही. ओके, देन great challenge to the social civilization and the sanctity of the law. तर हे जे काही पेटंट इन्फ्रिजमेंट आहे ते त्या ठिकाणी सिव्हिलायझेशन इथिक्स आपण म्हणू शकतो त्याच्यामधला किंवा जे काही आपले लॉज आहेत त्या लॉज मधला त्या ठिकाणी सर्वात मोठा चॅलेंज त्या ठिकाणी मानलं जातं. ओके, देन ए डॅमेज टू द इकॉनॉमिक लॉज अँड लॉ ऑफ व्हॅल्यू. जी काही लॉ ऑफ व्हॅल्यू असते आपली किंवा इकॉनॉमिक्सचे जे काही लॉ आहेत त्या लॉवरती याचा डायरेक्टली त्या ठिकाणी दुष्परिणाम होत असतो. Okay, then and illegal behavior that destroys the fair and orderly market competitive order. जी काही मार्केटेड कम्पिटिटिव्हली ऑर्डर असते ती ऑर्डर पण त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होण्याची भीती असते. सर हे त्याचे पॉसिबल काही दुष्परिणाम आपण म्हणू शकतो. देन हाऊ टू जज द पेटंट इन्फ्रिजमेंट. तर पेटंट इन्फ्रिजमेंटला आपण जज कसं करू शकतो, तर त्यासाठी 5 प्रकारचे प्रिन्सिपल आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट वन हे ते म्हणजे डॉक्ट्राईन ऑफ द इक्विव्हॅलंट. आता डॉक्ट्राईनचा अर्थ होतो एखादी गोष्ट टीच करणे किंवा शिकवणे. डॉक्ट्राईन ऑफ द इक्विव्हॅलंट. जी काही इक्विव्हॅलन्सी आहे ती इक्विव्हॅलन्सी त्या ठिकाणी मेंटेन करणं आपल्याला गरजेचे आहे समाजात. ओके, देन डॉक्ट्राईन ऑफ द कम्प्लीट कव्हरेज. आता ते जर समजा पेटंट तुम्हाला दिले तर त्याचं कम्प्लीट कव्हरेज त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. देन डॉक्ट्राईन ऑफ द कॉम्प्रोमाइज. तर काही केसमध्ये तुम्हाला ते कॉम्प्रोमाइज सुद्धा करावं लागतं जसं की तुमचं कंपल्सरी लायसन्स आहे अशासाठी. देन डॉक्ट्राईन ऑफ द इस्टोपेल. तर या ठिकाणी जे काही तुमचे इथिक्स आहेत त्या इथिक्सची तुम्हाला त्या ठिकाणी जाणीव असणं गरजेचं असेल. देन डॉक्ट्राईन ऑफ द सुपरफ्ल्युटी. आता हे काय असतं की जे काही तुमचं इन्व्हेन्शन आहे जे काही तुमचं पेटंटेड टेक्नॉलॉजी ती त्या ठिकाणी सफिशियंटली अवेलेबल असणं गरजेचं असेल. ओके, तर हे काही 5 त्याचे प्रिन्सिपल होते रिगार्डिंग ऑफ द जज ऑफ द पेटंट इन्फ्रिजमेंट. देन हाऊ टू जज द पेटंट इन्फ्रिजमेंट. आता पेटंट इन्फ्रिजमेंटला कसं जज कराल. सो ए डिटर्मिनेशन ऑफ द पेटंट इन्फ्रिजमेंट इन्व्हॉल्व्स 2 स्टेप्स. तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्टेप्स आहेत.
First one, the claims are analyzed by studying all the relevant patent document. जे काही पेटंटचे क्लेम आहेत ते क्लेम त्या ठिकाणी जे काही म्हणजे पेटंटचे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमधून व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं असणे, ॲनलाइज करणं गरजेचं असेल. देन द पेटंट मस्ट रीड ऑन द अक्यूज डिव्हाइस or the process. In a word, the claim are tested to see whether they describe the accused infringement. तर जे काही आपण म्हणू शकतो की क्लेम्स आहेत ते क्लेम्स त्या ठिकाणी चेक करू शकतो आपण की जे काही क्लेम इकडे ओरिजिनल पेटंटमध्ये आहेत तेच क्लेम त्या ठिकाणी केले तर नाही आहेत ना, तसं मग केलं असेल तर ते 100% त्या ठिकाणी त्यांनी इन्फ्रीज केलेलं असेल. ओके. देन अबाउट द पेटंट क्लेम्स. So define it always defines the scope of the protection. जे काही पेटंट क्लेम असतात ते क्लेम त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी जे काही स्कोप असतं त्या स्कोपच्या प्रोटेक्शनचं स्कोप त्या ठिकाणी डिफाईन करत असतात. देन दी ऑटमोस्ट इम्पॉर्टंट बोथ ड्युरिंग द प्रोसिक्युशन ऑफ द लिटिगेशन. जे काही प्रोसिक्युशन त्या ठिकाणी चालणार आहे, कोर्ट त्या ठिकाणी चालणार आहे, त्या ठिकाणी त्याला ते इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. देन दी पॉसिबल पार्ट्स. जे काही क्लेम आपण या ठिकाणी क्लेम बद्दल बोलतोय, जे काही पेटंटचे क्लेम असतील ते किती इम्पॉर्टंट किंवा मॅन्डेटरी आहेत. दी पॉसिबल पार्ट कंटेन इन द क्लेम बाय मे बी. तर ते क्लेम्स काय काय असू शकते आपण बघू. ए परमिएबल दॅट रिसाइड्स द क्लास ऑफ द इन्व्हेन्शन अँड ऑप्शनली इट्स प्रायमरी प्रॉपर्टी पर्पज ऑर द फील्ड. देन द ट्रान्झिशनल फ्रेज दॅट characterize the elements that follow. Then a set of the limitation that together describe the invention. Then optionally a purpose clause that further describe the overall operation of the invention. तर बेसिकली काय याच्यामध्ये की जे काही तुमचे क्लेम असतील पेटंटचे क्लेम ते त्या ठिकाणी तुम्ही आधीच क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं आहे. जर समजा तुमचा पेटंटचा क्लेम त्या ठिकाणी ज्याने चोरलंय, ज्याने त्या पेटंटला इन्फ्रीज केलंय, जर समजा त्याने त्या ठिकाणी तेच क्लेम त्याच्या रिलेटेड क्लेम जर समजा क्लेम केले असतील तर त्या ठिकाणी ते पेटंट इन्फ्रीज झालंय असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. देन legal responsibilities that infringers will take. तर काही लिगल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या इन्फ्रिंजर्सने त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण की त्या ज्या काही लिगल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर जर समजा एखादं इन्फ्रिंजर असेल त्याने जर त्या ठिकाणी इन्फ्रिजमेंट केली असेल तर तो त्या ठिकाणी त्या आपण म्हणू शकतो की जी काही शिक्षा असेल त्याला पात्र होऊ शकतो किंवा जो काही दंड असेल त्याला पात्र होऊ शकतो. देन वेन द पेटंट इन्फ्रिजमेंट हॅपन्स द पेटंटी मे शू फॉर रिलीफ इन द अप्रोप्रिएट फेडरल कोर्ट. आणि जर समजा असं काही इश्यू झाला असेल तर जो काही पेटंटी असेल त्याने त्या ठिकाणी जो काही इश्यू आहे तो इश्यू कोर्टमध्ये त्या ठिकाणी देणं किंवा भरवणं मॅन्डेटरी असेल. तर इथं काही लिगल रिस्पॉन्सिबिलिटीज सांगितल्या आहेत. तर त्याच्यामध्ये येतं तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी, देन क्रिमिनल रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी अँड सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी. या जर रिस्पॉन्सिबिलिटीज त्या ठिकाणी आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या तर त्या ठिकाणी जे काही इन्फ्रिजमेंट सारखे प्रकार आहेत ते प्रकार त्या ठिकाणी कमी होऊ शकतात. ओके. सो आय थिंक इनफ फॉर द डे. इन्फ्रिजमेंट आपण आज याच्यामध्ये बघितलं. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या रिलेटेड केस स्टडी घेणार आहे, पेटंट इन्फ्रिजमेंट रिलेटेड.